महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचं प्रशिक्षण घेऊन ॲलोपॅथी औषधी देण्याची परवानगी दिली होती. मात्र या परवानगीला इंडियन मेडिकल असोसिएशनने कडाडून विरोध केला असून कारण ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी औषधांमध्ये बराच फरक आहे. कारण उपचारांची पद्धत वेगळी आहे. उद्या एखाद्या रुग्णाचं बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशननं केला आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर निलेश निकम यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर निलेश निकम, IMA प्रेसिडेंट, नाशिक शाखा. MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने एक नियम काढला आहे की BHMS झालेल्या लोकांना एक CCIM नावाचा कोर्स, एक ऑनलाईन कोर्स आहे किंवा आठवड्यातनं एक क्लास करून ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला परवानगी देत आहेत आणि त्यांना MMC म्हणजे आमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये इनकॉर्पोरेट करत आहेत. तर आमची मागणी एवढीच आहे की त्यांचं काउन्सिल वेगळं आहे, होमिओपॅथी काउन्सिल. तुम्ही त्यांना MMC मध्ये इनकॉर्पोरेट करायचं किंवा त्यांना सामील करण्यापेक्षा त्यांना होमिओपॅथी काउन्सिलमध्येच ॲडिशनल क्वालिफिकेशन द्या. जसं आमच्याकडे MBBS झाल्यानंतर MSला आम्ही ॲडिशनल क्वालिफिकेशन घेतो, ते वेगळं सर्टिफिकेट देतात, तसं तुम्ही वेगळं सर्टिफिकेट त्यांना होमिओपॅथी काउन्सिलमधनंच द्या आणि आमच्या काउन्सिलमध्ये त्यांना सामील करून नका घेऊ. एवढीच आमची रास्त मागणी आहे. आम्हाला त्यांच्या होमिओपॅथीमध्ये त्यांना प्रॅक्टिस करण्याची किंवा ॲलोपॅथीमध्ये त्यांना प्रॅक्टिस करण्याचा आमचा विरोध नाही आहे. काल आमच्या महाराष्ट्र स्टेटचे जे पदाधिकारी होते त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. त्यांनी MMCचे जे काही प्रशासक आहेत आणि मेडिकल शी रिलेटेड जे मंत्री आहेत, हसन मुश्रीफ साहेब, यांच्याशी मीटिंग करून त्यांनी तुर्तच तरी आम्हाला स्ट्राईक करण्यावरनं स्थगिती घ्या असं सांगितलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढू. म्हणून आम्ही आमचा बंद मागे घेतला आहे आणि आम्ही फडणवीस साहेबांबरोबर चर्चा सुरू ठेवलेली आहे. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.